केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात जूनचा हप्ता जमा झालाय। जून महिन्याचा लाभ जुलैमध्ये जमा झाल्यानं जुलै महिन्याचा लाभ पुन्हा लांबणीवर पडेल असं बोललं जात आहे। जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची माहिती समोर येते। 3000 रुपये खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता सरकार गिफ्ट देणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। लाडकी बहीण योजनेची रक्कम आता महागाईनुसार वाढवा, पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीने ही शिफारस केली आहे। योजनेचं मूल्यमापन करून बदल करण्याच्या सूचना करण्यात आल्या। वाढती महागाई आणि बदलत्या कौटुंबिक गरजांनुसार थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची ही 1500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे की नाही हे तपासण्यासाठी या योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यामध्ये बदल केले जावेत असा सूर समितीच्या ताज्या चर्चापत्रातून उमटलेला आहे। लाडक्या बहीण योजनेमध्ये आता लाडक्या बहिणींना आणखी निधी वाढवून मिळणार का याकडे लक्ष असणार आहे। पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीने तशी शिफारस केली आहे। योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा अशी शिफारस केली आहे। योजनेचं मूल्यमापन करून त्यामध्ये बदल करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। महागाई वाढत चालली आहे, बदलत्या कौटुंबिक गरजाही आहेत आणि थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची 1500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे का नाही हे तपासण्यासाठी योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यानुसार बदल केले जावेत असा हा सूर होता। लाडकी बहीण श्रीमंत होणार, लाडकीचा पगार घसघशीत वाढणार, पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीची शिफारस। वाढती महागाई आणि गरजा लक्षात घेऊन योजनेच्या 1500 रुपयांच्या रकमेचा पुनर्विचार होणार। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचं केंद्राकडून सविस्तर मूल्यमापन केलं जाईल। थेट बँक खात्यात पैसे जमा झाल्यामुळे महिलांच्या मासिक खर्चात 46% वाढ झाली। पैशांचा मुख्य वापर हा जीवनशैली सुधारणं, वैद्यकीय उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात येतो। आर्थिक वर्ष 2026 पर्यंत देशातील 12 कोटी महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळतोय। आता पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीने सादर केलेल्या अहवालात महाराष्ट्रासह ओडिशातील सुभद्रा योजनेचंही सविस्तर मूल्यमापन करण्यात आलंय। तर दुसरीकडे राज्य सरकारनं या आधीच या योजनेतील तब्बल 80 लाख महिलांना अपात्र केलंय। त्यामुळे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने केलेल्या शिफारशींबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। काही भाऊ लाडक्या बहिणी झाले तर त्यांचं आम्हाला बंद करावं लागलं। असंच जे नियमात आहेत, केवायसी केलं आणि नियमात आहेत, एकही हप्ता त्यांचा थकवलेला नाही। दर महिन्याला नियमित आपण त्यांना पैसे देतो आहोत। बहिणींना पैसे मिळत नाहीये असा आरोप यावेळेस केला गेला। 81 लाख महिलांना पैसे मिळत। याही संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की अनेक वेळा संधी देऊन ज्यांनी केवायसी केलं नाही याचा अर्थ कुठल्या तरी एका नियमात ते बसत नाहीये। जसं आमच्या लक्षात आलं की 10 लाख लाभार्थी असे आहेत की जे इन्कम टॅक्सच्या लिमिटच्या बाहेर आहेत, 2.5 लाखाच्या वर ज्यांचं त्या ठिकाणी उत्पन्न आहे। आपण काही अटी शर्ती ठेवून ही योजना लावली होती, ज्यात 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, एका घरामध्ये 2च महिलांना हे घेता येईल, अशा ज्या अटी शर्ती आपण लावल्या होत्या। आता आपण सगळा डेटा कलेक्ट करतो। तो डेटा कलेक्ट केल्यानंतर जसं इन्कम टॅक्स विभागाचा डेटा आला तर त्यात आपल्याला लक्षात आलं की कोण कोण इन्कम टॅक्स पेई आहे पण तरी लाडकी बहीण घेतली आहे। आरटीओचा डेटा घेतला तर लक्षात आलं कोणाकडे 4 व्हीलर आहे पण तरीही त्या ठिकाणी त्यांनी बेनिफिट घेतलेला आहे। रेशन कार्डाचा डेटा घेतला तर लक्षात आलं की एकेका घरामध्ये 6-6, 7-7 लोकांनी समजा घेतलं असेल तर 2चा नियम आहे। त्यामुळे शेवटी एखादी योजना आपण सुरू करतो त्याचे जे निकष असतात त्या निकषाप्रमाणे योजना चालली आहे की नाही हे CAG त्याचं ऑडिट करतात आणि ऑडिटमध्ये जर निकषाच्या बाहेर ती योजना चालली असेल तर राज्य सरकारवर ताशेरे येतात। आणि म्हणून सुरुवातीला आपण योजना सेल्फ सर्टिफिकेशनवर केली होती। तुम्ही जे सांगाल ते सत्य मानून योजना दिली जाईल, पण शेवटी सत्ययुग नसल्यामुळे काही पुरुषांनी आम्ही स्त्री आहोत असं सांगून काही भाऊ लाडक्या बहिणी झाले तर त्यांचं आम्हाला बंद करावं लागलं। असंच
ज्या निकषांच्या पलीकडे ज्या ज्या लोकांनी लाभ घेतला होता त्या लोकांचं त्या ठिकाणी KYC त्यांनी केलं नाही किंवा KYC केलं पण नंतर लक्षात आलं की हे त्या डेटाबेसमध्ये देखील उपलब्ध आहेत अशांचंच बंद झालंय. जे नियमात आहेत KYC केलं आणि नियमात आहेत एकही हप्ता त्यांचा थकवलेला नाही. दर महिन्याला नियमित आपण त्यांना पैसे देतो आहोत. ज्या महिला KYC करायला तयार असतील त्यांच्यासाठी पुन्हा eKYC ची विंडो सुरू करण्याची तयारी असल्याचं फडणवीस म्हणाले. KYC पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळत राहतील. अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. यंदाच्या वर्षासाठी 28,000 कोटींची तरतूद सरकारनं करून ठेवली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. लाडकी बहीण योजनेमधून 80 लाख नव्हे तर 92 लाख लाभार्थी वगळल्याचं समोर आलंय. eKYC न करणं, उत्पन्नाची मर्यादा आणि जास्त वयामुळे लाभार्थ्यांना वगळण्यात आलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींना कोणत्या कारणानं या योजनेमधून वगळलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तर 55 लाख महिलांकडून मुदतीत eKYC पूर्ण नाही, त्यामुळे लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. त्याचबरोबर 12 लाख महिलांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे. 4.5 लाखांहून अधिक महिलांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे. 12 लाख लाभार्थ्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्या आयकर भरणाऱ्या आहेत. 5 लाख महिला आधीच नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत. 14,000 पुरुष लाभार्थी देखील आहेत आणि या कारणांमुळे लाडक्या बहिणींची संख्या ही कमी झालेली आहे. KYC मुळेच नाही तर त्यामध्ये अनेक कारणं आहेत असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलंय. काय म्हणतात तटकरे, काय स्पष्टीकरण दिलंय तटकरेंनी, आपण ऐकूया. काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी eKYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने eKYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. योजनेमध्ये काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात. जवळपास अशी संख्या आहे. अर्ज बाद झालेले नाही आहेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची eKYC ची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा eKYC साठी दिला होता. आणि ही eKYC प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये eKYC प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त eKYCचा नाही. यात eKYCचे काही महिला असतील ज्यांनी eKYC केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5, 4.5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14,000-14,500 असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी eKYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने eKYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, यांच्या याच्यानी आपण ती ज्यांनी eKYC केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय.
काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत. पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाही आहे तर त्याची फेरतपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी EKYC चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजूनसुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात EKYC दुरुस्तीसाठी दिलेली मुदत 30 एप्रिलला संपली. मुदतीत EKYC पूर्ण न करणं किंवा नोंदी अद्ययावत न करणाऱ्या महिला योजनेतून बाद झाल्या. योजनेसाठी अर्ज करताना अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्र सादर करणाऱ्या महिला योजनेतून बाहेर झाल्या. शासनानं निश्चित केलेली पात्रता आणि उत्पन्नाच्या निकषामुळे या महिला अपात्र झाल्या. अर्जातील वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याच्या माहितीत तफावतीचाही फटका बसलाय. अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी सुरू करण्यात आलेली EKYC मोहीम 30 एप्रिल रोजी अधिकृतपणे. ज्या महिलांची ही प्रक्रिया अपूर्ण राहिली होती त्यांना मुदतवाढ मिळणार नाही हेही स्पष्ट झालंय. तुमच्या खात्यामध्ये जूनच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कारण की जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. आता जुलै महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल कारण की बघा जून महिन्याचा हप्ता जो आहे तुम्हाला या ठिकाणी जुलैमध्ये भेटलेला आहे. म्हणजे हा लेट झालेला आहे. प्रत्येक वेळेमध्ये या ठिकाणी हप्ता जो आहे तो लेट होताना दिसतो. त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा न होता पुढच्या महिन्याच्या या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होतात. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागते. मात्र त्या महिन्यामध्ये सध्या पैसे जमा होताना दिसत नाहीत. तर त्यासाठी सरकारने एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं का सरकारने एक तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा जेणेकरून सर्वांना फायदा होईल. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपयांचा हप्ता जो आहे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. काही लाडक्या बहिणींना हे पैसे अजून देखील आलेले नाहीत. तर तुमचे पैसे आले की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो किंवा नाही म्हणून सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर जुलैचा हप्ता EKYC पात्रता आणि लाभार्थी यादीबद्दल महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जुलैपासून या ठिकाणी जून महिन्याच्या 1500 रुपयांचा हप्ता जो आहे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे 15 जुलैपासून. तर राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने पात्र महिलांच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये ही रक्कम पाठवली जाते. पण अनेक महिलांना सध्या एका महिन्याच्या हप्त्याचा SMS प्राप्त झालेला आहे. तर जुलै महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. म्हणजे फक्त जून महिन्याचाच हप्ता जमा होतोय कारण की जून महिन्याच्या हप्त्याचाच या ठिकाणी GR जो आहे निधीचा आलेला होता आणि तो मंजूर झालेला होता. त्याच्यामुळे तुम्हाला सध्या जून महिन्याचाच हप्ता एकच महिन्याचा भेटणार आहे. तर हा तुमचा यापूर्वी जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे 3000 रुपये एकाच वेळी मिळतील अशी चर्चा होती. पण सध्या फक्त जून महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बघा या न्यूजमध्ये सांगितलंय की 15 ऑगस्ट आधी जुलै महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे. तर तुमचा हा चालू महिना जो आहे तो तुमचा पुढे लांबणीवरती म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये हा हप्ता जाऊ शकतो आणि 15 ऑगस्ट पर्यंत हे पैसे भेटण्याची शक्यता असू शकते. तसेच या योजनेचा लाभ सुरुवातीला 2.5 कोटी महिलांना मिळत होता. मात्र पात्रता पडताळणी आणि EKYC प्रक्रियेनंतर 92 लाख महिलांची नावं लाभार्थी यादीमधून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे सध्या जवळपास 1.50 कोटी महिलांनाच या ठिकाणी योजनेचा लाभ जो आहे तो मिळत आहे. ज्या महिलांनी EKYC पूर्ण केली नाही किंवा योजनेच्या पात्रता अटी पूर्ण केलेल्या नाहीत त्यांची नावे यादीतून काढण्यात आली आहेत. तसेच EKYCतील त्रुटीमुळे 60 लाख महिलांना लाभापासून वगळण्यात आलेला आहे. पण पात्र असूनही ज्यांची नावे चुकली किंवा वगळली गेली आहेत त्यांच्यासाठी एक बातमी आहे. महिला व बालविकास विभागाकडून अशा प्रकरणाचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू करण्यात येणार असून पात्र महिलांची नावे पुन्हा योजनेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करूनही कोणत्याही योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलांना किमान एका योजनेचा लाभ मिळावा
यासाठी राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे असंही सांगण्यात आलेलं आहे. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. तुमचे अजून याच्याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा.